विठ्ठलाला पंढरीला भेटाया निघाला श्रीपाद. राम कृष्ण हरे 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 जय जय राम.
तळपद श्याम मगर कुंडाले तळपद श्याम तळपद श्याम मगर कुंडाले तळपद श्याम मगर कुंडाले तळपद श्याम कंटिका शुभामणी विराजित कंटिका शुभामणी विराजित तुझे हर गाडा तुझे हर गाडा गाजवे नमः
पाहता लोचने सुख झाले हो साजने, सुख झाले हो साजने, सुख झाले हो साजने। पाहता लोचने सुख झाले हो साजने, सुख झाले हो साजने, सुख झाले हो साजने। तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, विठ्ठल बरवा, माधव बरवा, माधव बरवा, माधव बरवा, विठ्ठल बरवा,
विसरले भार वित्त 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 विसरले आता कैसे ले चित्त माझे हरिले हरिले माझे हरिले चित्त हरिले माझे हरिले भार वित्त विसरले 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 आता कैसे जाऊ घरा आता कैसे जाऊ घरा आता कैसे जाऊ घरा आता कैसे जाऊ घरा नोहे बरा लौकिक 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 पारखिया से सांगता गोष्टी से सांगता गोष्टी पारखिया से सांगता गोष्टी पारखिया से सांगता गोष्टी घरची कुटी खातील घरची कुटी खातील घरचे कुठे खातेल घरचे कुठे खातेल घरचे कुठे खातेल घरचे कुठे खातेल का म्हणे निवांत राही का म्हणे निवांत राही पाहिले पाय परतोने पाहिले पाय परतोने पाहिले पाय परतोने पाहिले पाहिले आता कैसी जाऊ घरा कैसी जाऊ घरा आता कैसी जाऊ घरा कैसी जाऊ घरा नोहे बरा लौकिक नोहे बरा लौकिक बुढ़ो बार कुमाई हरे हरे बुढ़ो बार कुमाई बुढ़ो बार कुमाई बार कुमाई बुढ़ो बार कुमाई बुढ़ो बार कुमाई बुढ़ो बार कुमाई बुढ़ो बार कुमाई सोपा हरिने माझे हरिने चित्त हरिने माझे हरिने चित्त हरिने चित्त हरिले माझे हरिले हरिले हरिने माझे
आता कशी जाऊ घरा जाऊ घरा आरवित विसरले आरवित विसरले आता कैची जाऊ घरा आता कैची जाऊ घरा आता कैची जाऊ घरा आता कैची जाऊ घरा नोए मरा लौकिक
हरिणे माझे हरिले चित्त भारवित्त विसरली आता कैशी जाऊ घरा
नोव्हे बराहा लौकिक पारखियांशी सांगता गोष्टी घरची कुटी खातील आता कैशी जाऊ घरा नोव्हे बराहा लौकिक तुका म्हणे निवांत राही पाहिले पाही परतोनी आता कैशी जाऊ घरा नोव्हे बराहा लौकिक विठ्ठला ओम नमो जी आद्य वेद प्रतिपाद्य जय जय सुसंवेद्यात्मरूपा देवा तुझी गणेशू सकलार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारी दोजी जयांचे केली या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोण्यात आता माझ्या भावा अंतराय नको पडू देवा आले भागाते करीतो रे तुझेच नाम मी उच्चारितो दृढ माझे मन आता बांधावे राखून तुका म्हणे वाटे आता नको फुटू देऊ फाटे पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळ तुमचा अनुग्रह लाधलो पवन झालो चराचरी श्री संताची माता चरणावरी श्री संताची माता चरणावरी साष्टांग हे करे दंडवत श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंड माझी वाडे तुझे वरे माझी वाणी तुझे वर्णे गुण नाम आयशे देई प्रेम काही कला प्रस्तुत आज या ठिकाणी मौजे जालना सालाबाद प्रमाणे वर्ष 13वं आहे आपलं चालत आलेला हा वैष्णव मेळावा आजचं सांगताचे कीर्तन आहे सांगता म्हणजे समाप्ती नाही हो सप्त्याची या देवाच्या कुठल्याही कार्याची सांगता होते समाप्ती होत नाही देव कार्याची समाप्ती होत नाही सप्ताह 1 दिवसाचा असो मेळावा 1 दिवसाचा असो 1.5 दिवसाचा असो काल्याच्या कीर्तनानं कार्यक्रमाची सांगता होते आज आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहात आपण काला करून घरी जाणार आहे आपल्या अंतकरणातली कालवा कालो बंद झाली पाहिजे तर आपलं काल्याच्या कीर्तनाला नवे नवे वैष्णव मेळाव्याला याचं काहीतरी प्रयोजन आहे मी फक्त अर्धा तास कीर्तन करणार आहे बरं कीर्तन संपाच्या वेळेला कीर्तन चालू झाले
आणि कीर्तन ऐकून कोणाचं भलं झालेलं अजून माझ्या ऐकिवात नाही. माझे श्रीपाद बाबा सांगायचे कीर्तन ऐकून कोणाचं भलं झालेलं अजून माझ्या ऐकिवात नाही. आमच्या संतांनी जो परमार्थ केला तो परमार्थ फक्त जीवाला त्या देवाचं आणि जीवाची मेळ घालून द्यायचा. बाबा म्हणायचे सत्य सगळ्या ठिकाणी होतात पण जीवाचा देवाशी मेळ जो घालायचा आहे तो मेळ घालण्यासाठी तिथं वैष्णवांचा मेळा पाहिजे. विठ्ठला परमार्थ करणं म्हणजे काय ते टिवळ्या बावळ्या करणं नाही. आता आपल्या या कार्यक्रमामध्ये 100-500 लोक माळकरी होत असतात दरवर्षी. पण पावसाने तुमच्यावर कृपा केली आणि माळा घालायचे काही लोक वंचित राहिले. पावसाच्या कृपेमुळे म्हणायचं. पण माळ घालण्याच्या पाठीमागचा उद्देश काय असावा हे जर आपल्या ध्यानात आलं नाही तर किती जरी माळा घातल्या. मला आता 22 वर्ष 25 वर्ष या भागामध्ये आपण परमार्थ करतोय मामा. दुःख कसलं वाटतंय. मेळाव्याला भरपूर मंडळी जमलेली असतात पण हाताच्या बोटावर मोजणारी लोक फक्त त्याच्यामध्ये रंगलेले आहेत. बाकीच्यांचं काय चाललंय हा ज्याचा त्याचा प्रश्न झाला. कशासाठी नक्की हे सगळं करायचं. एवढं मोठं प्रयोजन आहे. तुम्हाला सांगू का आपला हा जो कार्यक्रम आहे ना या कार्यक्रमामध्ये गावखेड्याचे असे 5 सप्ते होतील एवढा आपली उठाठेव आपल्याला करावी लागते. आणि एवढं सगळं आपण करत असताना जीवाच्या जीवनामध्ये जर काही बदल झाला नाही आपल्यामध्ये काही बदल झाला नाही. मी तर म्हणे आपण मेळाव्याला आल्याच्या नंतर 4 दिवसाच्या मेळाव्यामध्ये जसं पंढरपूरच्या वारीला आपण गेल्याच्या नंतर 4 दिवसामध्ये तिथं पंढरपूरच्या मुक्कामामध्ये जो पांडुरंगाचा रंग आपल्यावर चढतो तो रंग आपल्याला वर्षभर टिकतो बाबा. तसा मेळाव्याचा रंग टिकला पाहिजे. आता आपला मेळावा जो आहे ना मेळावा होत राहणार त्याच्याबद्दल वाद नाही. पण आपण आता पावसाच्या भरोश्यावर राहायचं नाही. आपण पुढच्या वर्षी मेळावा जो आहे फक्त शिवरात्रीला मेळावा होईल याची सगळ्यांनी नोंद घ्यायची. मेळावा शिवरात्रीलाच होईल. शिवरात्रीच्या 2 दिवस अगोदर मेळावा चालू होईल. शिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी काला होईल. प्रत्येकाने नोंद घ्यायची. उद्या तुमच्याकडं नंदराज तू नाही जरी आला तरी चालेल. उद्याच्या शिवरात्रीला तुझा पोरगा येऊन इथं वाजू शकतो. ठला ठला शिवरात्रीचा मेळावा जो आपला थोडासा कोरोनापासून थोडासा बाद झाला त्याच्यामुळं त्या मेळाव्याची आपल्याला जास्त आठवण याच्यासाठी येते का ह्या मेळाव्याला आपल्या नेहमी उन्हाचा त्रास आपल्याला होतो. सगळ्यांना तुम्हाला त्रास होतो म्हणून त्या त्रासातून आपल्याला वाचायचं आहे म्हणून आपण शिवरात्रीला मेळावा करणार आहोत. पण मेळाव्याला येताना आता पुढच्या मी दरवर्षी हे सांगतच असतो. मेळाव्याला येत असताना आज ज्यांनी माळ घातलेली आहे 20 वर्षापूर्वी ज्यांनी माळ घातलेली आहे त्याच्यामध्ये 5% जरी फरक पडला असेल त्यांनीच मेळाव्याला या. कारण तुमचा सुद्धा खर्च होतो आणि इथं सुद्धा त्रास होतो बरं का. तुमचा पण खर्च होतो जाण्या येण्याचा. काही बीडवरून मंडळी आलेली आहेत काही भोकरदन काही इकडं वाटूर तुम्हाला सांगतो परतूरवरून मंडळी आली. एवढ्या लांबून तुम्ही लोक येता पण पदरामध्ये काहीतरी पडलं पाहिजे. आणि इथं आल्याच्या नंतर मी तुम्हाला सांगतोय नेहमी आपलं कीर्तन करणारा कीर्तन करेल ना पण तुम्ही डोळे मिटून चिंतन करा ना 2 तास. चिंतन कीर्तनामध्ये चिंतनाला आनंद येतो. कीर्तन ऐकायचं तुमचं आता बंद झालं पाहिजे. कीर्तन कमी ऐका चिंतन जास्त करा. इथं आले तरी कीर्तन तुम्हाला सांगू का आपली जी कीर्तन आहेत ना तुमच्या बरोबर जो नवीन पाहुणा आला आहे
तुमच्या बरोबर जी नवीन ताई आलेली आहे कीर्तन तिच्यासाठी आहे. तुम्हाला कीर्तन मिळालंय ना. नाम संकीर्तन साधना पैसो साधन पैसोपे. नामसंकीर्तन तुम्हाला जे साधन आहे, नामाचं चिंतन हे परमार्थातलं साधन आहे. बाकीची साधनं उपयोगाची नाही. बरेच लोक म्हणतात कीर्तनाला आलेत ना, कीर्तन श्रवण करा. काय श्रवण करायचं? डोंबळं श्रवण करायचं? नक्की काय श्रवण करायचं? श्रवण भक्ती बोलली जाते आमच्याकडं मुंबईमध्ये. श्रवण भक्ती करा असं म्हणतात लोक. पण एक गोष्ट सांगू, शास्त्रामध्ये श्रवण हा शब्दाचा अर्थ मामा अमोल महाराज, शास्त्रामध्ये श्रवण या शब्दाचा अर्थ असा आहे, भगवंताच्या नामाचा उच्चार जो आहे सद्गुरूच्या मुखातून कानावर पडून घेणं आणि त्याच महावाक्याला ज्या वेळेला आपण कानाने ऐकतो त्याला फक्त श्रवण म्हणतात. बाकीचं सगळं गोंधळ. चिवू काऊच्या गोष्टी, राजाची बायको राणी, एक आवडती एक नावडती, ही आपल्याला आजी आजोबा गोष्टी सांगायच्या ना. त्या गोष्टी ऐकायला आपण कीर्तनात यायचं का? नाही यायचं. आपल्याला आपली गोष्ट ऐकायची, कळलं का? आणि आपली गोष्ट जी आहे आपला आणि नामाचा संबंध आहे. अनादी कालापासून नामांचा संबंध आहे. हो, सांगितलंय आपण आईच्या गर्भात असताना नाम जपत होतो, पण त्या नामाचा आम्हाला विसर पडला आणि विसर पडल्यामुळे एवढा गोंधळ आहे. आणि तो विसर जो आहे तो आठवणीमध्ये परिवर्तित करायचे आहे, म्हणून मेळाव्याला यायचे. बाकी काही नाही. ऐकण्यासाठी, कीर्तन ऐकण्यासाठी यायचं नाही. कीर्तनकार काय सांगेल ते सांगेल, पण आपल्या कामाची एखादी गोष्ट सांगितली तेवढी ऐकण्यासाठी यायचे. पण खरं आपण सद्गुरूच्या मुखातून ऐकलेलं आहे नाम. बरं का, काल माझ्या त्या दोन्ही ताई लोकांनी कीर्तन केली. बरं ना, केली ना. कीर्तन म्हणजे काय? पाठांतर करून गप्पा मारणं म्हणजे कीर्तन नाही. तर आपल्या अंतःकरणामध्ये आपल्या सद्गुरूच्या विषयी, नामाच्या विषयी, देवाच्या विषयी जो भाव तयार झालेला आहे त्या भावाचं वर्णन म्हणजे कीर्तन. विठ्ठल आपला अनुभव सांगायचा आहे. आणि आपला जो अनुभव आहे तो या ठिकाणी आहे. मला माझ्या या शब्दाचा अर्थ सांगतो. मला नामधारकांचं कौतुक वाटतं बाबा. कौतुक का कौतुक वाटतं माहिती आहे तुम्हाला? भल्या भल्या विचारवंतांना सुद्धा शास्त्राची जी भाषा कळत नाही ती भाषा माझ्या नामधारकाला कळते. आज अनुग्रह घेतलेला माझा साधक आहे ना, त्या साधकाला शास्त्राची उच्च कुटीची वेदांत कळतो, लगेच कळतो. आणि वेदांत म्हणजे नक्की काय? वेदांत या शब्दाचा अर्थ असा आहे, नामाशी संबंध आला का आम्ही वेदांती झालो. त्याचा नामाशी संबंध नाही, तो वेदांती नाही, तो वेद पाठक आहे. हे बघा, हे बसले ते बामणाचं पोरग आहे. हो, त्याचं नाव वेदू आहे आणि तो वेद पाठक आहे. लय हुशार आहे ते. बरं का,
तो वेदपाठक. शास्त्राचा अभ्यास करून आपण वेदपाठक होऊ शकतो बर का. पण सांगितलंय वेद जाणू गेला तोही मौनावला, तो गुह्य तुझला प्राप्त कैशे. पण पूर्व सुकृताचा पूर्ण अभ्यासाचा दास सद्गुरूचा तोची जाणे. हा तुकोबारे सांगतात हा बर का बाबा रे. हा तुम्ही वेद जरी जाणत असले ना तरी आम्हाला गमजा सांगू नका. हा कारण आम्हाला जे आहे ना वेदाचा तो अर्थ आम्हाशी ठावा आणि येराने व्हावा भार माता. वेदाचे जे सार आहे 18 पुराणे सिद्धांत तुका म्हणे हाची हेत विठोबाशी शरण जावे आणि निज निष्ठा वेदांत बोलिला वेदांत बोलिला अर्थ तुझे साजिला विठोबाची शरण जावे वेद अनंत बोलिला अर्थ इतकाची साधिला विठोबाशी शरण जावे निज निष्ठा नाम गावे. वेद बरं का वेदाने बरंच काय सांगितलंय पण अख्खे वेद पाठ करायला आपल्याकडे वेळ नाही. इथं सांगितलंय नामाचा जो उच्चार जो आहे ते वेदाचं सार आहे. सार 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 विठोबा नाम तुझे सार. म्हणून शूळ पाणी जपतशी वारंवार. आपण काळ्याला आलोय. काला हा काला हो आमची आजी म्हणायची जा तिकडे तुझं कालं कर है ना. कालं कर या शब्दाचा अर्थ तू परत दिसू नको. आणि खऱ्या अर्थाने तेच बरोबर आहे. आपलं कालच झालं पाहिजे. आपलं कालं झालं पाहिजे. म्हणून आपण जेव्हा अबीर लावतो ना ते त्याचं प्रतीक आहे बरं का महाराज. मला एकाने विचारलं अबीर खाली लावा का वर लावावं, अष्टगंध वर लावावं का खाली लावा. आता बघा ना मी असं अष्टगंध वर लावतो आणि अबीर खाली लावतो. काही अबीर वर लावतात अष्टगंध खाली लावतात. पण याचा अर्थ असा नाही वर लावा नाही तर खाली लावा, कुठेही लावा. पण अष्टगंध आणि अबीर याचा अर्थ असा आहे जोपर्यंत अनुभूती आली नाही तोपर्यंत फक्त अबीर लावायचा. नामाची अनुभूती जोपर्यंत तुम्हाला आली नाही ना तोपर्यंत अबीराचा टिळा लावायचा. आणि ज्या वेळेला अनुभूती आली का समजायची तुमची पौर्णिमा झाली मग आता तुम्ही अष्टगंध लावा. कळलं का. हा याला म्हणतात अमावस्या आणि पौर्णिमा. आपली सुद्धा पौर्णिमा झाली सद्गुरूच्या कृपेनं. भक्ती ते पौर्णिमा बोधतो चंद्रमा. 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 हा अण्णा प्रेमा भरते आले हो. बघा अमोल सुद्धा मला विचारतो काय प्रेम. बरं की नाही सांगितले माझे ज्ञानोबा राय म्हणतात शिवाई मुहूर्त पुषे जया जोशी याते. भगवान शंकर सुद्धा ज्या भटजीला मुहूर्त विचारतात ते माझे सद्गुरू आहेत. विठ्ठला नामदेवरायांचा अभंग आहे बरं का. नामदेवरायांचा अभंग आहे. भक्ती ते पौर्णिमा बोधतो चंद्रमा. आनंद सिंधू प्रेमा भरती आले. सिंधूचे गर्जन राम नाम थोर. वृत्ती लहरी फार थोरावती.
नामा म्हणे येथ झाला जो सुश्रांत तोची जीवनमुक्त देवा ऐक्य बरं का. इथं जो शांत झाला त्याचं ते देवाशी ऐक्य झालेलं आहे आणि तोच भगवंताशी एकरूप झाला आहे. ज्याला भगवंताशी एकरूप व्हायचे त्यांनी मेळाव्याला यायचं आणि जो भगवंताशी एकरूप झालाय तो वैष्णव. बाकीचे आमच्यासारखे बुवा महाराज मठाधिपती काही नावं द्या त्यांना. हा मला एक जण साधू भेटला वृंदावनामध्ये. बाबा वृंदावनामध्ये साधू भेटला. आपल्या साधकानं त्यांनी चिंतन करताना पाहिल्याच्या नंतर त्याने विचारलं ये क्या है. त्याला सांगितलं ये वृंदावन में नहीं मिलता. हाँ ये वृंदावन में मिलता नहीं. हाँ हे मिळण्याची जागा आहे ना ती सद्गुरूच्या चरणाजवळ बसावं लागतं. तनु मनु जीवे चरणाशी लागावे मग अगरवता करावे दास्य सकळ मग 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 अपेक्षित जे आपुले तेही सांगतील पुशिले जेणे अंतकरण बोधले मग संकल्पा नाही. असं काही अंतकरणाला बोध करतात सद्गुरू का ते अंतकरण संकल्प आणि विकल्प करायचं सोडून देतं. इथं आपण आलोय काल्याच्या कीर्तनाला. काला म्हणजे जीवशिवाचं ऐक्य आणि जीवशिवाचं ऐक्य फक्त सद्गुरूच्या कृपेनं